धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे। हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे। यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहे। आपण धम्मपदाचा 11वा वर्ग म्हणजे जरा वग्गो ऐकूया। वर्ग 11वा जरा वग्गो सदोदित सभोवतालचे जग पेटले असताना हास्य कसले आणि आनंद कसला। अंधकाराने तुम्ही वेढलेले असताना दिवा का शोधत नाही हे विचित्र शरीर पहा। हे व्रणांनी युक्त फुललेले रोगट आणि नाना संकल्पांनी युक्त आहे। याची स्थिती शाश्वत नाही। हे जीर्ण शीर्ण रूप रोगाचे घरटे आणि क्षण भंगूर आहे। हा घाणीचा गोळा भंगणार आहे। मरण हाच या जीविताचा शेवट आहे। शरदकालातील फेकलेल्या अप्थ्यकारक भोपळ्याप्रमाणे आणि कबुतरासारखी ही पांढरी हाडे पाहून कुणाला त्यांच्या शरीरा विषयी आवड वाटेल। हाडांचे हे नगर केले, मांस रक्ताने लिंपले, त्यात जरा व मृत्यू अभिमान व ढोंग वास करतात। सुचित्रित राजरथही जीर्ण होतात, तसेच शरीरालाही जरा प्राप्त होते। वृद्धत्व येते, संताचा धर्म जीर्ण होत नाही। संतच हे संतांना सांगत असतात, अल्पश्रुत अज्ञानी पुरुष बैलाप्रमाणे वाढत वाढत म्हातारा होतो। त्याचे मांसच वाढते, त्याची प्रज्ञा वाढत नाही। घर करणारेचे शोधात अनेक जन्म एकसारखा धावत राहिले, पण मला तो सापडला नाही। पुन्हा पुन्हा जन्म घेणे दुःखकारक आहे। हे घर करणारे, आता तू मला दिसलास, तू आता पुन्हा घर करणार नाहीस। तुझे सगळे वासे तुटले, तुझे आढेही मोडले। चित्त संस्कार रहित झाले आणि म्हणून तृष्णाक्षय झाला, अर्हत्व प्राप्त झाले। ज्या माणसांनी ब्रह्मचर्याचे आचरण केले नाही आणि तारुण्यात संपत्ती मिळवली नाही, ते मासे नाहीसे झालेल्या जलाशयातील वृद्ध बगळ्याप्रमाणे झुरत राहतात। ज्या माणसांनी ब्रह्मचर्याचे आचरण केले नाही आणि तारुण्यात संपत्ती मिळवली नाही, ते जीर्ण धनुष्याप्रमाणे जुन्याची आठवण करत पडून राहतात।